तो राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंपायर ने व्हाइट बॉल करार दिया। व्हाइट बॉल से अतिरिक्त रन से खाता खुल चुका है टीम मोरबे का। तो कुछ ही पलों में हमारे साथी तुषार धुमाल हमारे साथ ज्वाइन होंगे। कल तुषार और हैरी पिंगले हमारे साथ थे। फुल टॉस गेंद की, उस गेंद को खेला मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात, लेकिन 2 रन जरूर मिलेंगे चंद्रकांत को। और इस 2 रनों के साथ 3 पर पहुंचता हुआ, टोटल 2 के साथ खाता खोलते हुए, अपना निजी खाता खोलते हुए चंद्रकांत। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, राज की रफ्तार भरी गेंद, बिल्कुल अपने कंधे का इस्तेमाल किया था, एफर्ट दिया था राज ने इस गेंद के ऊपर। राज सावंत बहुत ही बढ़िया यंगस्टर मिला इस टीम ढेकू को। काफी बढ़िया परफॉर्मेंस रहता है इनका हमेशा, जितने भी मैंने ढेकू के मैचेस देखे हैं। हल्के हाथों से इस गेंद को खेला, सिंगल क्या मिलेगा? हिट तो जरूर हुआ है, लेकिन शायद अंपायर का इशारा सिंगल पूरा होने का, और इस सिंगल के साथ 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। बहुचर्चित रायगढ़ प्रीमियर लीग में कल तक 600 से भी ज्यादा खिलाड़ियों ने अपने नाम निर्देशन किए हैं। मुनीर पटेल के ऊपर सबकी नजरें हैं कि वो किस टीम में खेलेंगे रायगढ़ प्रीमियर लीग के, क्योंकि एक ऐसे स्टार खिलाड़ी है जिन्हें कोई भी टीम ऑक्शन में खरीदना चाहेगी। 20 फ्रेंचाइजी होंगे 2 से लेकर 7 फरवरी, छत्रपति मैदान कसरखंड, अनिल जी पाटिल की अध्यक्षता में ये रायगढ़ प्रीमियर लीग होगी। एक खूबसूरत क्रिकेट का कारवां होगा। मैं उम्मीद करता हूं कि अल्ताफ सर को भी किसी भी टीम में खेलने का मौका मिले, क्योंकि उनका एक्सपीरियंस जो है बतौर कप्तान वो काफी अच्छा है। राज सावंत तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। टेनिस बॉल की जो बाउंस थी वो बाउंस हमें लगा कि शायद 1 रन शॉट। अंपायर पराग सर का इशारा, और इस एक शॉट के तहत टीम का टोटल एक सिंगल से बढ़ता हुआ 5 रन। और ये रिवर्स स्वीप के जरिए 6वां आता हुआ बल्लेबाज धीरज राणे इनके बल्ले से। ये बहुत ही बढ़िया एक्शन रिप्ले हमें देखने का मौका मिल रहा है इस रिवर्स का। खूबसूरत 6वां धागा धीरज राणे ने, और ये टोटल बढ़ता हुआ 9 रन, एकमात्र मैंडेटरी पावर प्ले का ओवर, और 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ 4 ओवर का ये मैच। राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, पूरी तरह से वहां पर चूके 1 रन जरूर मिला। 10 पर आता हुआ टोटल। अंपायर्स का ओवर समाप्ति का इशारा पराग सर और डीके सर, जिन्होंने 4 दिन यानी कि 4था दिन है हमारा साथ देते हुए हमें नजर आ रहे हैं। काफी अच्छी अंपायरिंग उनके द्वारा हमें देखने का मौका मिला, क्योंकि हर बार मैं कहता हूं कि अंपायर्स किसी भी प्रतियोगिता के अंपायर जो होते हैं वो किसी भी प्रतियोगिता का आत्मा होता है, और इस आत्मा ने परमात्मा का काम किया है। बिल्कुल सही सटीक फैसले इनके द्वारा हमें नजर आए, और उस वजह से ये क्रिकेट का खूबसूरत कारवा सफल होते हुए हमें नजर आ रहा है। गेंदबाज अक्षय खरवले, अक्षय खरीवले गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। धीरज और चंद्रकांत राणे ने इस पारी को संभाला है। पहले ओवर में संभल कर खेला, 10 रन आए पहले ओवर में। सुबह का सत्र है जो आज जल्द, रोज से अगर हम देखें रोज के समय के मुताबिक थोड़ा जल्दी मुकाबला शुरू हुआ है, तो उस फैक्टर जो ड्यू फैक्टर है तो शायद काम करेगा टीम
ढेकू के लिए गेंदबाजी के बागडोर को संभालते हुए अक्षय। तो हमारे एक बेहतरीन कमेंटेटर मनीष मुंडे इनकी तरफ से ढेकू टीम को और इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है, तो उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। लाइव देख रहे हैं इस वक्त, घर बैठे इस मैच का मजा ले रहे हैं क्योंकि कोविड चल रहा है और हमारे तुषार धुमाल एंट्री, उनके एंट्री से पहले काफी टेंशन में थे लेकिन अब रिलैक्स नजर आ रहे हैं। चांस था उनको भी क्योंकि 46 रन उन्होंने बनाए थे 18 गेंदों में, एक ओवर में 19 रन वाला मैच वो हारे, लेकिन बहुत ही बढ़िया कैच। क्रिकेट में हमेशा मैं कहता हूं कि कैचेस विन द मैचेस। डीजे तो देखिए हमारे स्कोरर कैप भी आ चुके हैं, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा इस प्रतियोगिता में। यंग टैलेंटेड डॉक्टर बनना जिनका सपना, उस सपने के लिए मैं उनको शुभकामनाएं देना चाहूंगा। अल्ताफ सर क्या भतीजा है, एक डॉक्टर है, एक मामू उनके तो एक प्रिंसिपल, तो ये भी बंदा कुछ बनेगा। तो राणे का पावर यहाँ पर नजर आना चाहिए। पूरा महाराष्ट्र राणे का पावर जानती है, राणे नाम का जादू जानती है, तो उसी तरह ये जादू चलना चाहिए। वहीं दूसरी तरफ अक्षय काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। राज सावंत ने पहला ओवर किया था, महज 10 रन दिए थे। फिर से एक बार वही स्वीप खेलने की कोशिश की थी लेकिन इस बार शॉर्ट फाइन लेग के ऊपर से खेला, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 15 रन। धीरज ने ये स्वीप शॉट खेला था, बहुत ही बढ़िया, क्योंकि शॉर्ट फाइन लेग के ऊपर से गेंद होकर गई थी डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। तो जो भी टीम और कोई भी खिलाड़ी मैन ऑफ द मैच बने और डिस्काउंट कूपन जो मिल रहा है लजीज जायका का, एक अकेले मत जाइए आप, क्योंकि एक अकेले के जाने से आपको उतना फायदा नहीं मिलेगा जितना 10-12 लोग लेकर आप जाएंगे खाना खाने के लिए। डिस्काउंट का पूरा फायदा उठाना है तो एक पार्टी के लिए जरूर मजा लीजिए उस डिस्काउंट कूपन का। और ये बहुत ही बढ़िया रिवर्स स्वीप का इस्तेमाल, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन और इन 4 रनों के साथ 19 पर आता हुआ टोटल। मेरे साथ ही स्कोरर सैफ, बहुत ही बढ़िया खेला है धीरज ने, और ये होना भी चाहिए क्योंकि 4 ओवर का मैच है जहां पर बिंदी गेंदे खेलना मना है। कल हमने देखा इनामों की बारिश हुई थी, मुंबई से आए हुए हमारे मेहमान कारपोरेटर गैलेक्सी हॉलीडे के मालिक उनके द्वारा, लेकिन आज सुबह सुबह कमेंट्री शुरू होने से पहले ही मुझे इनाम मिला 200 रुपए का मौसम जी मांडलेकर इनके द्वारा, तो उनका मैं शुक्रगुजार हूं। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार बहुत ही बढ़िया खेल रहे हैं धीरज राणे, शॉर्ट ऑफ लेन गेंद का फायदा उठा रहे और गेंद को पहुंचाया डीप स्क्वायर लेग और डीप फाइन लेग के बीच में से 4 रन। टीम का टोटल 23 रन। बहुत ही बढ़िया क्रिकेट इनके द्वारा हमें देखने का मौका मिल रहा है। लगातार 3 बाउंड्रीज, एक स्वीप के जरिए फाइन लेग बाउंड्री के बाहर, एक रिवर्स स्वीप के जरिए डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, तो एक शॉर्ट ऑन पुल के जरिए डीप स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच में। देखिए डीजे मास्टर को हमने कल इंस्ट्रक्शन दिए थे, अल्ताफ सर ने भी दिए थे, अफजल ने भी दिए थे कि गाने आज बजने चाहिए। वोल्टेज की कमी नजर आ रही है, तो आने वाले दिनों में शौर्य ट्रॉफी का आगाज होगा हमारे गांव में, पुंज टीम में गांव के मैदान पर, जहां पर मुनीर पटेल स्टारर हाल टीम खेलने वाली है, जहां पर तालुका ओपन की 16 टीमें और ग्रामीण की 16 टीमें खेलने वाली है। और मुनीर पटेल का जलवा देखने के लिए हमारे गांव वाले भी, अभी से चर्चाएं हो रही है हमारे नाके नाके पर कि हमारे गांव में मुनीर पटेल खेलने के लिए आ रहे हैं आने वाली 14 या 15 तारीख को।
दुबई स्टोर जिन्होंने मैन ऑफ द मैच का दुबई स्टोर दुबई स्टोर के मालिक मुनाफ पटेल इनकी तरफ से टी शर्ट दिया जा चुका है मैन ऑफ द मैच के लिए। लजीज जायका इनकी तरफ से 10% डिस्काउंट कूपन और अमन स्पोर्ट्स क्लब हाल की तरफ से खूबसूरत ट्रॉफी। आज शाम होते होते तुषार धुमार और हमारे लिए भी दुबई स्टोर कुछ ना कुछ एक सरप्राइज गिफ्ट लेकर जरूर आएंगे मुनाफ पटेल। और लजीज जायका मुजीब करबे ने ये हमें बताया है कि कब भी आप पार्टी के लिए आओगे तो आपको साल भर 10% डिस्काउंट होगा। तो ये ओवर की समाप्ति हुई। इस ओवर की समाप्ति के बाद 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 2 ओवर की समाप्ति। ड्रिंक्स ब्रेक। चलिए पानी की बोतल लेके जाइए। तो डैनी हमारे ग्राउंड के ऊपर जो खेलेंगे मुनीर पटेल उनको एक रिकॉर्ड तोड़ने की मौका मिल सकता है क्योंकि एक पूरी सीरीज में बामन डोंगरी के भानुदास मात्रे ने 26 गेंदों को गुम किया था एक पूरी सीरीज में। तो अगर ये 27 गेंदें गुम करते हैं नदिया के पार तो ये रिकॉर्ड टूट सकता है। और डैनी का भी कॉन्फिडेंस बहुत ज्यादा बढ़ चुका है उन कल मारे गए 2 छक्कों द्वारा। गेंदबाज साहिल और ये गेंद नहीं कर सकते आप। बिल्कुल सामने की थी। ऐसी गेंदबाजी नहीं हो सकती क्योंकि ये सामने गेंद थी। सामने से उठाया नंबर आया 6। हाँ दोस्त तो हमारे आ चुके हैं जिन्हें मैं ढूंढ रहा था। तुषार धुमार है। तो इस छक्के के साथ टोटल में वृद्धि हो चुकी है। 29 रन छक्के से खाता खोला है प्रथमेश ने। 1 रन जरूर मिला। हल्का सा फंबल हमें मिड विकेट पर देखने का मौका मिला लेकिन 1 ही रन मिला और इस 1 रन के साथ प्रथमेश पहुंचे अपने निजी 7 के योगदान पर। टीम पहुंच चुकी है 30 के योगदान पर। हाँ मुनीर पटेल रायगढ़ प्रीमियर लीग में उनका फॉर्म सबमिट हो चुका है क्योंकि रायगढ़ के कई फ्रेंचाइजीज की नजरें उनके ऊपर है। इस यंग टैलेंट के ऊपर है। अल्ताफ 11 हार्ड के इस खिलाड़ी के ऊपर सभी फ्रेंचाइजी की नजरें। पनवेल के भी कई फ्रेंचाइजी ने मुझसे पूछा कि क्या कर रहे हैं आजकल मुनीर पटेल। अक्रॉस लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके और उनके चूकने के कारण टोटल वहीं पर रुका हुआ 30 रन। सुर्खियों में जरूर बहुचर्चित रायगढ़ प्रीमियर लीग में इनके ऊपर कई फ्रेंचाइजीज बड़ा दांव लगा सकते हैं क्योंकि इनमें वो काबिलियत है मैच को 4 ओवर की या 5 ओवर के मैच को 2 या 3 ओवर में खत्म करने की।
यकीनन आज आइकॉन प्लेयर खेलने का शायद उन्हें मौका मिल सकता है, तो आज उन्हें अपनी काबिलियत को साबित करना होगा, क्योंकि मौके बार बार नहीं मिलते। मिले हुए मौके का फायदा उठाना चाहिए। ये देखिए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी तो हो रही है, लेकिन बहुत ही बढ़िया कैच लव का शॉट फाइनल के ऊपर। तारीफ करनी होगी उस फील्डर की, सचिन घाड़े की तारीफ करनी होगी, क्योंकि जिस अंदाज से उन्होंने कैच लब का आखिरी क्षणों तक बने रहे। डीजे शुक्रिया। 10 गेंदों में 19 रनों की एक शानदार पारी समाप्त हो चुकी है धीरज राणे की, लेकिन प्रथमेश जिन्होंने इस ओवर की शुरुआत में ही छक्का दागा था, उन्हें अंतिम अंजाम तक इस खेल को लेकर जाना होगा टीम मोरवे के लिए। अगला मैच होगा खरसुंडी और तो खरसुंडी और सापोली अगला मैच होगा। राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में लॉन्ग ऑफ के ऊपर, स्कैच क्लब का, और इसी के साथ एक और विकेट का पतन। आउट होने वाले खिलाड़ी प्रथमेश। पहली गेंद पर छक्का खाने के बाद बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है गेंदबाज साहिल की। तो स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर 30 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं गेंदबाज साहिल। अच्छी शुरुआत हुई है क्रिकेट का। ये कारवां गुरुवार से शुरू हुआ, आज संडे है, आज ये कारवां खत्म होगा, लेकिन इस हाल की प्रतियोगिता में चाहे मैं कितना भी बिजी क्यों ना हो, कितना बिजी शेड्यूल ही क्यों ना हो, पहले से किसी की टूर्नामेंट्स ली ही ना हो, ली भी होती है तो भी मैं कैंसिल करके हाल में आता हूं, क्योंकि ये जो प्यार मिलता है, प्यार और मोहब्बत, उस मोहब्बत के कारण आना पड़ता है। हाँ, बीमार पड़ू तो मैच देखने के लिए भी जरूर आऊंगा। और ये हैट्रिक मिली, बहुत ही बढ़िया विकेट हैट्रिक। लेकिन बीमार अगर मैं पड़ा और ये मैच अगर होता है उस बीमारी के दौरान, तो अल्ताफ सर की दुआ से मैं ठीक भी हो सकता हूं। टीम का टोटल 30 रन पर रुका हुआ, वहीं पर रुका हुआ टोटल है ये। नैया तो नहीं फंसनी है, फंसी तो नहीं है, लेकिन 30 रन बहुत अच्छे हैं, क्योंकि सुबह का सत्र है, नमी है पिच में, और कल इस पिच को मैं कहूंगा ऊपरी सतह को ठीक किया गया था। अगर वो ऊपरी सतह जो है वो अगर गीली है थोड़ी बहुत, तो उसका फायदा गेंदबाजों को मिल सकता है, क्योंकि गेंद टेनिस बॉल क्रिकेट में लेट आता है फिर बल्ले पर। राजू देखिए, राजू भी सोच रहे हैं कि काश रायगढ़ प्रीमियर लीग के किसी टीम का मैं भी हिस्सा जरूर बनूंगा अपने प्रदर्शन को सुधारने के लिए। बहुत ढेर सारा वक्त है इनके पास, क्योंकि 20 जनवरी को ऑक्शन है और 15 जनवरी तक अपने फॉर्म आप सबमिट कर सकते हो। जादुई स्पिन गेंदबाज क्या मुजीब खरबे अपना फॉर्म सबमिट करेंगे, उनके पास समय नहीं लगता है, क्योंकि 7 दिन देने पड़ेंगे अगर टीम अच्छा खेलती है तो। टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 30 गेंदबाज। मयूर बहुत ही घातक बल्लेबाज है ये ढेकू टीम के। इनकी बल्लेबाजी मैंने ताकई पंचकोशी लीग जो थी उस लीग में देखी थी, और बेस्ट बैट्समैन या कुछ बेस्ट बैट्समैन शायद बने थे ये ऑरेंज कैप के होल्डर उस वक्त, क्योंकि बहुत सारे साल हो चुके हैं। उस वजह से इतनी यादों को ताज़ा रखना हमारे लिए भी, क्योंकि हम कंप्यूटर नहीं है, एक बार फाइल फीड की और दोबारा निकाली जाए। देखिए अल्ताफ सर के जुबान में इतनी मिठास है, और उस मिठास की वजह से 7 बजे के बाद अक्षय सालुंके सब्वे एंटरप्राइजेस इनकी तरफ से ये कूलर दिए जा चुके हैं, और यकीनन मैं कहना चाहूंगा अल्ताफ सर के शब्दों की जो मिठास है उस वजह से 7 बजे के बाद इस प्रतियोगिता में मुझे कोई टेंशन नहीं हो रही है। टीम का टोटल 30 पर ही रुका हुआ है।
अब ये नैया फंसी हुई है मोरबी टीम की। मयूर ने इस गेंद को खेला, मयूर ने ये गेंद डाला और सीधे बल्ले से बल्लेबाज ने इस गेंद को खेला। समीर ने बैक टू द बॉलर, सिंगल जरूर मिला लेकिन कम से कम 40 का आंकड़ा होना जरूरी है। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की अभी भी 4 गेंदें शेष। श्रव्या इंटरप्राइजेस कुछ ही पलों में हमारे श्रव्या इंटरप्राइजेस के ओनर अक्षय जी सालुंके यहाँ पर पधार रहे हैं। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। देखिए विकेट जाने के बाद ग्रामीण टीम की हालत क्या होती है। जो नॉर्मल क्रिकेट खेलती है, व्यावसायिक कल टीम खेल रही थी तो आखिरी क्षणों तक बल्लेबाज हमें नजर आए, लेकिन जो ज्यादा क्रिकेट नहीं खेलते उनकी टीम की हालत देखिए 3-4 विकेटों के बाद ऐसी होती रहती है क्रिकेट में। तुषार धुमाल ने अपने जीवन क्रिकेट कमेंट्री के 4 दिन दांव पे लगाए थे उनकी टीम वीरेश्वर खोपोली के लिए, लेकिन जब 2 मैच जीते तो उनके चेहरे पर एकदम से मुस्कान आई। जो मेहनत उन्होंने दांव पे लगाई थी वो दांव उनका सफल साबित हुआ। 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 34 रन। आक्रामक खेल दिखाना होगा, इरादा करना होगा पक्का, गेंदबाज को देना होगा धक्का, ऐसा लगाना होगा छक्का की गेंदबाज हो हक्का बक्का, तब जाके 40 तक पहुंचेगी। लेकिन ये क्या हो रहा है, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में फिर एक बार चकमा खाए। और हमेशा मैं कहता हूं चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं लिखा होता। ये ना नंबर वाली गेंद की हुई समाप्ति, टोटल वहीं पर रुका हुआ 34। इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला, मिसफील्ड हुई वहां पर और उसका फायदा मिलता हुआ 4 रनों के साथ। आखिरी क्षणों का ये जो चौवा मिला है मिसफील्ड के कारण, उसका फायदा जरूर मिलेगा टीम मोरबे को, लेकिन क्या उसका फायदा मिलेगा, क्या वो चौवा निर्णायक साबित होगा टीम मोरबे के लिए, या फिर राज सावंत और मयूर जो धाकड़ बल्लेबाज है इस टीम के इस मुकाबले को जल्द खत्म करेंगे। इसका आंखों देखा हाल सुनाएंगे दूसरे सत्र में हमारे साथी तुषार धुमाल। धन्यवाद डीजे. तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं मी तुषार धुमाळ शब्द सुमनानी सहर्ष असं स्वागत करतो. आज या शृंखलेचा 4था दिवस, अर्थातच शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधला पहिला सामना आपल्या मेजवानीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मोरबे विरोधात टीम ढेकू या 2 संघांमध्ये रंगलेला हा महासंग्राम, महाथरार, महायुद्ध, चेंडू आणि फळीतलं हे बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळते. ती अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या आयोजित केलेल्या या शृंखलेमध्ये अर्थातच हाळच्या मैदानावरती 30 चेंडूचा खेळ झाला. अर्थातच 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला, कारण की आज सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येतात त्या 38. येणारे 24 चेंडू आणि गरज आहे 39 धावांची. 24 चेंडू 39 धावा. यावेळेस मोरबे संघाला आपण बघतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत, तर विनंती असेल ढेकू संघाच्या फलंदाजाला आपण मैदानावरती आपले फलंदाज पाठवायचे. सुरेख असं आयोजन, अतिशय सुसज्ज असं वातावरण, अतिशय सुंदर पंचांची ही जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. जे पंच आम्हाला लाभलेत कल्याण, भिवंडी,
ठाणे डिस्ट्रिक्ट मधनं आलेले हे पंच पराग सर, त्याचबरोबर पराग सर आणि डीके सर हे दोन्ही पंच आम्हाला पाहायला मिळतात मैदानामध्ये गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस. अतिशय सुंदर खेळ, अतिशय सुंदर वातावरण. अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीने आयोजित केली ही डे ची शृंखला, ज्यामध्ये आपण बघतो मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवण्यात आलेली आहे. चमचमत्या ट्रॉफ्या, रोख रुपये रक्कम 1,00,000 रुपये, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 25, चौथ्या क्रमांकासाठी सुद्धा पारितोषिक आहे रोख रुपये 25,000 आणि चमचमती ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांसाठी आपण बघतोय काव्य एंटरप्राइजेस, अर्थातच आमचे मान्यवर आहेत ज्यांनी कूलर दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय डायमंड स्टोअरच्या वतीनं शूज देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी दुबई स्टोअरच्या माध्यमातून टी शर्ट्स आणि त्याचबरोबर आपण बघतोय लजीज जायका यांच्या माध्यमातून 10% डिस्काउंट. मयूर पाटील आणि हर्षद कडव ही जोड साखळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीम ढेकू संघाची बाजू मांडताना तर गोलंदाजी मार्कवर असणार गोलंदाज मोरबे संघाचा धीरज राणे. चौक परिसरातील एक सुंदर असा गोलंदाज आहे. या मैदानावरती आता 24 चेंडूमध्ये 39 धावा वाचवायच्यात. अशा वेळी धीरज वरती विश्वास ठेवण्यात आलाय. P1चं हे षटक आहे. या P1च्या षटकामध्ये कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट घेण्याचं काम धीरजला करावं लागेल. तो मयूर स्ट्राईक एंड वरती आहे. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीगचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज. नेहमी आपण बघतोय तो बेस्ट फलंदाजाच्या रेसमध्ये पाहायला मिळतो. आता तो मात्र आपल्या ढेकू संघासाठी फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती उभा असेल धीरज. मयूर आणि धीरज गोलंदाजी मार्गवर असेल पंचांच्या डाव्या बाजूना. 24 चेंडू आणि गरज आहे ती 39 धावांची. धीरज आपण बघतोय 8-10 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. कदाचित वेगावरती स्वार होऊ शकतो. अशा वेळी उंचकुरा फलंदाज मयूरनं पहिला चेंडू फेकून दिलाय. अर्थातच सीमारेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत लाजवाब चौकार. चमकाऱ्याच्या साह्यानं पहिल्या चेंडूवरती 4 धावांची मोहर उमटवली. टीम ढेकू संघानं 39 धावांचा पाठला करताना यावेळेस दुसरा चेंडू घेऊन धीरज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली जाते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती वाढ पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ संपला. धावपलकावरती धावा येतात त्या 39चा पाठला करताना 5. अतिशय लाजवाब असं आयोजन आपण बघतोय. ताकदीचं आयोजन पाहायला मिळालं. सुरेख चेंडू, सुरेख खेळ होतोय. जरी 2 चेंडूवरती 5 धावा आल्या असतील तरी तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय धीरज. तर या शृंखलेचे मुख्य आयोजक आताच आपण पाहतोय ज्यांनी अतिशय सुंदर आयोजन केलंय. अफजलजी बेडेकर असतील, अशरफजी जलगावकर असतील, अल्ताफ जलगावकर असतील, जावेद बेडेकर असतील, मुफीद पारकर, मुनीर पटेल, मुजीब खरबे, बरेचसे असे खेळाडू आहेत. डॅनी असेल, त्यानंतर बरेचशा अशा ग्रामस्थांनी त्याचबरोबर अमन स्पोर्ट्स क्लबच्या जुन्या नवीन सर्व सहभाग नोंदवणाऱ्या सदस्यांनी या शृंखलेचं आयोजन केलं. त्या सर्वांच्या मनाच्या अंतःकरणापासून मी पुन्हा एकदा कौतुक आणि स्वागत करीन. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये आपण बघतोय चेंडू उचलणार तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण झाली.
धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. अंगलड आली असती कदाचित ही धाव, पण माघारी धाडलं मयूरनं. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा वाट. टोटल 39चा पाठलाग करताना 6 धावा धावफलकावरती येत आहेत. तर हा चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. यष्टीरक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलं. धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या फक्त 6. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धीरज कशा पद्धतीनं हा चेंडू टाकणार यावरती आता प्रेक्षकांच्या नजर आहे. स्ट्राईक एंड वरती घातक विस्फोटक फलंदाज मयूर पाटील, मॅन फ्रॉम ढेकू. यावेळेस सुरेख चेंडू, पायांचा वेध घेतला. पंच नक्कीच इशारा करतील. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव जोडली जाते. धावा कशाही येणं गरजेचं टीम ढेकूसाठी. 39चा पाठला होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळालं. जरी चौकाराचा मार खाल्लाय तरी सुद्धा त्यानंतर फक्त 3 धावा खर्च करताना टोटल 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज धीरजनं. पण जमेची बाजू आहे ढेकू संघाची. बिनबाद 7 धावा पूर्ण होतात. शेवटचे 18 चेंडू असतील आणि विजयासाठी गरज येते 33 धावांची. 18 चेंडू 33 धावा, 33 धावा शेवटचे 18 चेंडू. प्रेक्षक मात्र आता मैदानाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक आनंद नक्कीच घेतील. पण मॅच सुरू होण्याच्या आधी पुन्हा एकदा ऐकूया एक सुमधुर संगीत. Bollywood DJ remix. धन्यवाद डीजे. प्रथमेश वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोरबी संघाचा डाव सावरण्यासाठी. तर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपण मयूरला पाहू शकतो. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 7 धावा आल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अशावेळी प्रथमेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतो हेही पाहणं गरजेचं असेल. 18 चेंडूचा खेळ आणि 32 धावांची गरज आहे. 39चा पाठला होतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस जोर का फटका, जोर का झटका, धीरे से लगे. पहिला गडी, पहिला हादरा टीम ढेकू संघाला. मयूर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन 7 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. प्रथमेशला मात्र पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. एक बिग विकेट. बडी मछली जालमय असं म्हणता येईल या चेंडूवरती. प्रथमेश मात्र सुरेख कामगिरी करताना. धावफलकावरती धावा आहेत त्या अवघ्या फक्त 7. पाठला होतोय तो 39चा. मगाशीच प्रवीण सरांनी सांगितलं कालच या विकेटवरती काम केलं गेलं. सकाळची वेळ आहे.
आज सामने लवकर सुरू झालेत. अशा वेळी विकेट थोडीशी ओलसर पाहायला मिळते, कारण की सकाळी आपण पाहिलं तर थंडीचं वातावरण होतं. अशा वेळी आपण पाहिलं तर थोडंसं दव मैदानावरती पाहायला मिळतंय आणि त्याचा पुरेपूर उपयोग करताना गोलंदाज सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अशा वेळी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क मात्र घडत नाहीये. हा दुसरा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा पाहायला मिळाला. प्रथमेशनं यावेळेस चूक केली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा आला. 1+1 2 धावांनी होईल वाढ. टोटल 9 धावा धावफलकावरती आल्यात. त्या टीम ढेकू संघाच्या विरोधात खेळ चालू आहे तो मोरवे संघाचा. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेल पकडण्याची संधी आणि या संधीचं सोनं केलंय गणेश राणे यानं. आणखीन एक मोहरा टिपला जातोय तो टीम ढेकू संघाचा. खऱ्या अर्थानं आता सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आसरेला परतलेत. नौका फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये जागतोय तो राज. आणि याच मैदानावरती या राजनं अभिराज्य केलं होतं या आधीच्या शृंखलेमध्ये. त्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे, पण आता तोच रेकॉर्ड कायम ठेवायचा असेल तर या मैदानावरती सुरेख कामगिरी करावी लागणार राजला. स्ट्राईक एंडवरती पण आता पाहायला मिळेल सचिनला. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज झालाय या षटकातील काही चेंडूचा खेळ करण्यासाठी. यावेळेस पंचांकडे जोरकस अपील केली जाते. पंच मात्र आशाभूत नजरेनं पाहायला मिळतात. पंच कुठल्याच पतीचा इशारा देत नाहीये. खऱ्या अर्थानं पनवेल असो, कल्याण असो, भिवंडी असो, ठाणे असो किंवा खालापूर तालुका असो, पंचांनी मात्र सुरेख कामगिरी केली आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती पंच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आजचा हा 4था दिवस आहे. बाज की नजर, बाजीराव की तलवार आणि आमच्या पंचांवरती संदेह नाही करायचा, कारण की त्यांचा निर्णय अचूक आहे. यावेळेस हा चेंडू गेला निर्धाव टीम चेंडूची सांगता झाली आहे. 9 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. या आधीच्या चेंडूवरती अवांतर धावा खर्च झाल्या होत्या, पण हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्यानं आपण बघतोय फलंदाज फुटवर्कचा वापर करत नाहीये. चेंडूवरती जाऊन चेंडूवरती प्रहार कशा पद्धतीने केला पाहिजे हे फलंदाजानं मात्र आता हेरलं पाहिजे. फलंदाज आपण बघतोय सातत्यानं एकाच जागेवरती उभा राहून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळी त्यांनी जर आपल्या फुटवर्कचा वापर केला तर आपल्याला मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल. पण स्ट्राईक एंडवरती यावेळेस राजनं आल्या मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या मध्ये काव कॉर्नर रिझर्व मध्ये हा चेंडू अडवला गेला आणि या चेंडूवरती मिळतात आल्या राजच्या वाटेला 2 धावा. या 2 धावाच्या मदतीनं धावफलकावरती धावा टोटल 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39चा पाठलाग होतोय. राज मात्र पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय, पण प्रथमेश मात्र कसलेला गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. राज सारखी एक मोठी विकेट घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पण राजमध्ये ही क्षमता आहे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची. पण यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये आपण बघतोय चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न झाला. निश्चित हा चेंडूही अडवला गेला. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यात 39चा पाठला होत असताना टीम ढेकू संघाच्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 13. ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. पाणी मैदानामध्ये न्यायचंय. या दरम्यान सापोली संघाच्या कर्णधाराला आणि खरसोंडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. सापोली संघाचा कर्णधार त्याचबरोबर खरसोंडी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रेक्षक मात्र
एक लाजवाब अशा गाण्याचा आनंद घेतील. तर पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे. Deep Kumar present. धन्यवाद डीजे. टोटल धावफलकावरती धावा आहे त्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पाठला करताना 13 धावा. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. मॅच अजून बाकी आहे मेरे दोस्त. कारण 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण बघतोय 2.5च्या सरासरीनं धावा लागेल. टाइम वेळेचं बंधन आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे का पंचांकडून आपल्याला शेवटची वॉर्निंग आलेली आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जर पंच पॅनलाइज करतायत तो निर्णय अंतिम असेल, कारण की पंचांचा निर्णय या शृंखलेमध्ये अंतिम ठेवण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर. 12 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी 26 धावांची. स्ट्राईक एंड वरती राज. राजसाठी हा टाकलेला चेंडू आपण बघतोय खडे खडे मारण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये हा टाकलेला चेंडू बॅटवर आला नाही. उर्वरित काम केलं यष्टिरक्षकानं. निर्धाव चेंडूचा खेळ झाला पहिल्या चेंडूवरती. अर्थातच समीर मात्र सुरेख गोलंदाजी करताना राज सारख्या कसलेल्या फलंदाजासमोर निर्धाव चेंडूचा खेळ होतोय हे आता आपल्याला पाहायला मिळतंय. पण येणाऱ्या चेंडूवरती राजला सुवर्ण संधी असेल. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ शेष. यावेळेस पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडूला उडवलंय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात पण चेंडू थांबणार नाही. राज मॅन फ्रॉम डेकू ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा आपण डीजेचं कौतुक करूया. सुरेख ताळमेळ, सुरेख वेळेचा उपयोग करताना डीजे ऑपरेटर मात्र सुरेख गीते लावतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावफलकावरती टोटल 17. 39चा पाठला होतोय. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते. गोलंदाज हुशार आहे. गोलंदाज जरा अचूक टप्प्यावरती चेंडूला उचली दिली. बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. हा चेंडू निर्धाव गेला. समीकरण पुन्हा एकदा बदललं. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूनं मात्र बॅटची कडा घेतली आणि हा चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंचांनी मात्र बोट उंचावलं आणि यावेळेस फलंदाज राज बॅक टू द पॅव्हेलियन. चापोली संघाचा कर्णधार आणि खरसुंडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचं कौल केलं जाईल. सापोली संघाच्या कर्णधाराला आणि खरसुंडी संघाच्या कर्णधाराला ही शेवटची आणि अंतिम पुकार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. राज मात्र आशाभूत नजरेनं आपण बघतोय तंबूच्या आसराला येतोय. राजवरती पूर्णपणे असं प्रेक्षकांच्या नजरा होत्या ज्या राजनं याच मैदानावरती 6 चेंडू आणि 6 षटकारांचा विक्रम केला होता. तोच राज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. 39चा पाठला होत असताना धावफलकावरती टोटल धावा लागल्या त्या 17. 17चा खतरा ठरला तो समीर अर्थातच राजसाठी. पण येणारा फलंदाज अक्षय असेल स्ट्राईक वरती. अक्षय खरिवले मॅन फ्रॉम ढेकू. हा एक अतिशय गुणकारी खेळाडू आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे या मैदानावरती अभिराज्य करण्यासाठी.
यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय जोर कसं अपील केली जाते. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क घडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीरनं मात्र सुरेख कमबॅक केलंय. मागाशीच सांगितलं होतं वातावरणाचा विचार केला तर थोडस दमट वातावरण पाहायला मिळते. पहिलीच मॅच आहे, अशा वेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क घडून आणणं थोडस कठीण असेल. गोलंदाज हवी झालेत या पहिल्या सामन्यामध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 17, गरज असणार आहे ती 7 चेंडू आणि 22 धावांची. हा चेंडू ऑफस्टकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न झालाय. पंचांनी पनिशमेंट दिली. अवंतर धावेनी होईल वाढ. स्वेर चेंडूचा आला इशारा. समीकरण पुन्हा एकदा बदललं. धावफलकावरती धावा लागल्या त्या 18, येणारे 7 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची. पाटला होतोय तो 39 धावांचा. यावेळेस अक्षयच्या बॅटमधनं मोठा फटका येण्याचा प्रयत्न झाला होता, पण बॅटची लिडिंग एज घेऊन फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव मात्र पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावांचा रतीप वाढतोय. 19 शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. असं वाटलं होतं प्रेक्षकांनाही हा सामना सहज सोडवतील ढेकू संघ, पण मगाशीच प्रवीण सरांनी सांगितलं सामना ज्या पद्धतीनं आपण बघतोय खेळ झाला मोरबे संघाचा, त्याच पद्धतीनं खेळ मात्र ढेकू संघाला करावा लागेल. पण त्याच्या विपरीत घडलं, जिथे राज सारखा फलंदाज, मयूर सारखा फलंदाज काही करू शकला नाही खेळपट्टीवरती. मात्र आता अक्षयला काहीतरी करून दाखवावं लागेल. या अक्षयमध्ये क्षमता आहे येणाऱ्या प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे मारण्याची, पण असा कोणता गोलंदाज येईल जो या 20 धावा वाचवेल टीम मोरबे संघासाठी, हे आता पाहणं गरजेचं असेल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी निश्चित ऐकूया एक सुमधुर संगीत. पण त्याआधी मी खरसुंडी संघाच्या संघ नायकाला आणि त्याचबरोबर सापोली संघाच्या संघ नायकाला टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतो. गणेश राणे, खालापूर तालुक्याची ओळख, अर्थातच अष्टविनायक क्षेत्रातील एक क्षेत्र महड, आणि त्या महड क्षेत्रातील गणरायाचं आता धावा घेतलाय तो मोरबे संघानं. गणेश गोलंदाजी मार करतोय. स्ट्राइक एंड वरती अक्षय. गणेशचा हा चेंडू पहिल्याच चेंडूवरती अक्षयला तंबूचा रस्ता दाखवला. समीकरण बदललं. उर्वरित 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. धन्यवाद डीजे. सापोली संघाच्या कर्णधाराला सातत्यानं आम्ही आमंत्रित करतोय, पण आमच्या विनंतीला जर तुम्ही मान देऊन आला नाहीत, ही शेवटची विनंती आहे, तर आपल्याला अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चार चेंडू आणि गरज होती ती 18 धावांची, पण यावेळेस येतोय बिग हिट. सीमारेषेच्या पलीकडे नवसंजीवनी येणारा, अर्थातच ढेकू संघाचे इरादे बुलंद करताना आलेला हा षटकार. टोटल धावफलकावरती 27 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामन्यामध्ये बरंच काय पाहायला मिळेल.
यावेळेस हळवारित्या चेंडूला फेकलं गेलं. चेंडूला अचूक टप्प्यावरती वळण देण्याचा प्रयत्न झाला. बॅट्स आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. चेंडू गेला निर्धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. सापोली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. मी खरसुंडी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण यायचंय आणि जावेदजी बेडेकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. आजचे सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत आणि आज आपल्याला फायनलचा सामना याच मैदानावरती खेळवायचा आहे. त्यामुळे आज आपण बघतोय वेळ वाचवली जाते. शेवटचे 2 चेंडू गरज आहे जिंकण्यासाठी 12 धावांची. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. हॅलो, दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. फलंदाजामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, पण गोलंदाज कसलेला आहे त्यांनी सिद्ध केलं. गणेशनं मात्र सुरेख चेंडू फेकला. आता 1 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. एक चेंडू आणि 12 धावांची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मोरबे संघानं मिळवलेली आहे. पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल काही सांगता येत नाही. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतवू शकतो मोरबे संघाला. पण तो खराब चेंडू फेकला नाही. गणेशनं सुरेख चेंडू टाकताना विजयाची मोहर उमटवली. अशा वेळी मोरबे संघानं पहिला सामना जिंकलाय आणि यानंतरचा होणारा सामना खरसुंडी विरोधात सापोली नाणेफेकीचं कौल जिंकलंय. Sumon. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 9 चेंडूमध्ये 20 धावांची लाजवाब खेळी केली, त्याचबरोबर 1 षटक फेकताना 2 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, तो धीरज ठरतोय मोरबे संघाचा मॅन ऑफ द मॅच. अर्थातच दुबई स्टोर यांच्या माध्यमातून टी शर्ट्स, लजीज जायका यांच्या माध्यमातून 10% डिस्काउंट आणि अमन स्पोर्ट्स हॉलच्या वतीनं एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा या व्यासपीठावरती गौरव करण्यात येणार आहे. शेवटचा चेंडू आपण बघतोय सुरेख फेकला गेला गणेशनं. आपण बघितलं तर खेळाचा